भोंदू अशोक खरात संदर्भातली एक अपडेट येते। ईडी आता अशोक खरातचा ताबा घेण्याची शक्यता आहे आणि लवकरच आता ईडी कोर्टामध्ये अर्ज करणार असल्याची माहिती कळतेय। ईडीकडून मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू झालेली आहे। तर ईडीने काही दिवसांपूर्वी नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या भागामध्ये धाडसत्र केलेलं होतं आणि या धाडसत्रामध्ये अनेक कागदपत्र जप्त केली होती। पोत्याने कागदपत्र जप्त केली होती। तर अशोक खरातची संपत्ती साधारण हजारो कोटींच्या घरात आहे आणि या दृष्टीने ईडीचा तपास हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। आणि याच बाबतीत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर नाशिकमधून जोडले गेलेत। सागर, ईडी लवकरच आता अशोक खरात प्रकरणामध्ये एंट्री खरं तर एंट्री घेतलेली पण आहे, तपास सुद्धा झालेला आहे। अनेक ठिकाणी धाडसत्रामध्ये कागदपत्र जप्त केलेले आहेत। काय नेमकं ईडीची आता इथून पुढची कार्यवाही पाहायला मिळणार आहे? नक्कीच आपण बघितलं होतं की ह्या आधीच देखील 11 ठिकाणी ईडीने अशोक खरातच्या संपर्कात असलेले सीए असेल, व्यावसायिक असेल आणि स्वतः अशोक खरातच्या घराची झाडाझडती घेतलेली होती। त्या ठिकाणून तब्बल दोन गुन्हे कागदपत्र देखील हस्तगत केलेले होते। आता ईडी या सगळ्याचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशेष बाब म्हणजे या सगळ्यांमध्ये आता खरं तर अशोक खरात हा लैंगिक अत्याचारा प्रसंगी पोलीस कोठडीमध्ये आहेत आणि त्याचा तपास सुरू होत असताना आता ईडी देखील अशोक खरात याला ताब्यात घेण्याची माहिती आता सूत्रांमार्फत कळते। कारण अशोक खरातकडे तब्बल 12 ते 16 हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी असल्याची माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचते। कारण वेगवेगळ्या भूलथापे देऊन अनेक व्यावसायिक असेल, सेलिब्रिटी असेल, नेते असेल, IAS अधिकारी असेल, IPS अधिकारी असेल, यांच्या सगळ्यांच्या नावावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या जमिनी अशोक खरात बरोबर घेतलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या जमिनींचा जो व्यवहार आहे तो अशोक खरात बरोबर झालेला आहे। यामुळे या जमिनीची त्याचबरोबर त्याने शिवनिका संस्थान असेल, त्याबरोबर त्याचं सिन्नरीतलं फार्म हाऊस असेल, आर्थिकदृष्ट्या किती मोठे खरं तर गुन्हे आता पुढे अशोक खरातवर दाखल होतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे ईडीने आता कोर्टाकडे अर्ज केलाय। पुढे कशी सगळी कार्यवाही होती यावर जरूर लक्ष ठेवून राहा। सागर, वेळोवेळी चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।